एक चांगली सून असण्याचं नाटक बंद कर. आत्या काय बोलताय तुम्ही? अगदी खरं बोललात. आहेच माझी सून चांगली. आणि आता पुरे झाली आहे कामं. पुढे आहेतच की, हो की नाही? वा वहिनी, अगं किती लाड करशील तू सुनेचे. लायकी आहे का तुझी हे असलं प्रेम मिळवण्याची? काय झालंय आत्या? तुम्ही काय बोलताय? बरं मलाच विचारतेस? व्हेरी स्मार्ट. कोण स्मार्ट आहे बाबा? निर्मला ताई, तुम्ही आज भजी नीट खाल्ली नाही का? जेवणाकडे नीट लक्ष नव्हतं तुमचं. माझं जाऊ दे ग, तिच्या घरच्यांना आवडलीत की नाही? हो, खास त्यांच्यासाठीच केली होती ना. खुश होती मंडळी. आल्या हा, खुश नसायला जातंय काय त्यांचं? ही असली नात आमच्या गळ्यात मारलीये आणि स्वतः मात्र मोकळे झालेत. गरमागरम भजी खायला जातंय काय त्यांचं? आत्या, तुम्ही असं का बोलताय? आणि माझ्या घरच्यांना तुम्ही मध्ये कशाला आणताय? त्यांनी काय केलंय? त्यांनी फसवलंय आम्हाला. काय म्हणजे? टॅक्सी कुठे आहे तुझी? या इथेच कोपऱ्यावर आहे. अगं त्यापेक्षा प्रकाशने सोडलं असतं तुला गाडीने. नाही हो, राहू द्या. हा आजी, तुमची इच्छा पूर्ण झाली जावायला भेटायची. अगं बाई, खरंच की हो. बरं झालं हो, जाण्यापूर्वी भेट तरी होईल आमची. मी काय म्हणतो, एक एक कप चहा घ्या परत. हा? अहो, काय झालं? अगदी वेळेवर आले जावई. सुखी व्हा. जावई बापू, आम्ही निघालो, ठाण्याला चाललो आता. काळजी घ्या स्वतःची. हॅपी जर्नी. हा, साळसूतपणाचा आव आणू नकोस हं? पिडीक जाते मला ह्या असल्या वागण्याची. त्या हो, देव माणूस मिळालाय तुला, तुझा नवरा म्हणून. आज निव्वळ तो आहे ना म्हणून तू इथे आहेस, नाहीतर म्हणजे ओ यू डोंट गेट इट. आय नो यू आर प्रेग्नंट. अहो तुम्ही परवा निघताय ना हनीमून साठी, म्हणून हॅपी जर्नी म्हटलं. हो, थँक्यू. बरं, येतो. हा निघा, बाय. तो पुढे मी आलो. आता उत्तावीर झालो, गुडघा बाशिंग बांधलं, तुझ्या नावाचं मी निशल टॅटून गोंधलं. आता उत्तावीर हात भरून आलो या, लई दुरून आलो या, अन करून धाडी भारी परफ्यूम मारून आलो या. अग संध्या जोरात लई जोरात रंगात आलं या. झालंय
आज काय मज्जा आली. धम्माल नाचला तुम्ही. आई बघत होत्या. हो का? माझं लक्ष नव्हतं. हो म्हणजे मांजर जसं डोळे मिटून दूध पितं तसं ना. बरं जाड पांघरुण हवं की पातळ? दे कुठलंही दे. आणि हे काय तुम्ही अजून कपडे नाही बदलले? नाही मी जरा जाऊन येतो. कुठे? अगं हा गेलो आणि हा आलो. पण नका ना जाऊ. अगं काय होत नाही का? मला सांग आई झोपली म्हणजे गेली तिच्या खोलीत? हो अहो इतकी वर्ष झाली त्या गोष्टीला तरी मला आईंची भीती वाटते हो. आठवतंय ना तुम्हाला? तुमच्या या अशा वागण्यामुळे त्या संतापून आपल्याला घराबाहेर काढायला निघाल्या होत्या. आता विषाची परीक्षा कशाला? नका ना जाऊ. मी आलो आणि 5 मिनिटात ग. तू झोप मी आलो. अहो पण आलो. अहो अगो बाई आता बोला. एकच मिनिट डॉक्टर. सिस्टरकडनं फॉर्म घेतलाय, भरतच होते, थोडासा राहिला. हा झालं. नक्की नाव काय तुमचं? नाही म्हणजे मोनिका दळ. देशपांडे, मोनिका देशपांडे. अच्छा अच्छा बोला. डॉक्टर, मला हे मूल नकोय. कारण हा? तुम्हाला तरुण मुलींना हा सगळा खेळ वाटतो का? डॉक्टर, हा माझा डिसिजन आहे, बाळाच्या आईचा. एवढं पुरेसं नाहीये का? अर्थातच नाही. मला कारण कळलं पाहिजे. मूल नको असणं हा गुन्हा नाहीये. मूल नको असेल तर मुळात ते जन्माला येऊ नये याचीच काळजी घेतली पाहिजे. मूल नको असणं हा गुन्हा नसेल, पण जीव निर्माण झाल्यानंतर तो नको असणं हा गुन्हा आहे. एक मिनिट डॉक्टर, मी इकडे तुमची मदत घ्यायला आली आहे कारण तुम्ही या सगळ्यासाठी क्वालिफाईड आहात. तुम्ही बाकीच्या चौकशा कशाला करताय? मी ज्या कामासाठी इकडे आले आहे ते काम तुम्ही मला करून द्या ना, आणि त्या कामाची फी सुद्धा मी तुम्हाला देणार आहे. सो सिस्टर, सिस्टर, नीट माहिती न घेता तुम्ही फॉर्म देता कसा पेशंटला? सरकारी मान्यता असलेलं क्लिनिक असलं तरीही इल्लीगल गोष्टी होत नाही तिथं, याची कल्पना दिली नाहीत का तुम्ही? सॉरी मॅडम. या आता. मिसेस देशपांडे, तुम्ही ठरवून काही होत नाही. तुमच्या मिस्टरांची आणि तुमच्या घरच्यांची कन्सेंट असल्याशिवाय तुम्ही कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. पुन्हा माझ्या क्लिनिकमध्ये पाऊल टाकू नका. आज पहिल्यांदा माझ्या घरात मी खोटं बोललो, फक्त तुझ्यामुळे. आयुष्यात पहिल्यांदा खरं काय आहे हे माहीत असून सुद्धा मी गप्प बसलो फक्त तुझ्यामुळे. विक्रांत, मी माझ्या मैत्रिणीच्या घरातून यायला उशीर झाला. काय म्हणाल्या डॉक्टर फडके?